आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 33. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार विलामध्ये नेहमीप्रमाणे घाईगडबड सुरू झाली होती. गार्गी लवकर उठून खाली आलेली आणि किचनमध्ये सखूबाईला नाश्त्याबद्दल सूचना देत होती. सखूबाई, दादासाहेबांसाठी उपमा थोडा कमी तिखट करा आणि हो, मॉमसाठी थोडा कमी ऑइली. बाकी चहा ठेवून घ्या, ग्रँडपांना हवा असेल ते आत्ता मागत होते. हो ताई, ती म्हणाली आणि भरभर हात चालवू लागली. ती 2 मिनिटं तिथे थांबून वळणार एवढ्यात क्षिती तिथं आली. तिचा चेहरा आताही टेन्शनमध्ये दिसत होता. वहिनी, थोडं बाहेर चल ना, मला तुझ्याशी बोलायचंय. हो. अगं काय झालं? गार्गीने विचारलं आणि त्या दोघीही किचनमधून बाहेर आल्या. क्षिती तिला बाहेर आली तरी ओढतच होती आणि ती तिला घेऊन जिन्याच्या पायऱ्या चढत तिच्या रूमकडे निघाली होती. नेमका त्याच वेळी कार्तिक पायऱ्या उतरत होता. अगं क्षिती, काय, कुठं घेऊन चालली आहेस मला? तू चल आधी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. कार्तिक समोरून त्या दोघी तिच्या रूममध्ये गेल्या. त्यानेही ते दृश्य पाहिलं आणि त्याला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. काल परवाच क्षिती गार्गीसोबत कशी उद्धट बोलत होती आणि आज हे चित्र अगदीच पालटलं होतं पाहून त्याला धक्काच बसलेला. इकडे तिच्या रूममध्ये आल्यावर गार्गीने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अगं क्षिती, कूल डाऊन. आता अजिबात टेन्शन घेणार नाहीयेस तू. इवन मी तुझीच वाट पाहत होते तुला हे सगळं सांगण्यासाठी. अगं गुड न्यूज आहे आपल्याकडे. म्हणजे? अगं काल रात्रीच मला तनूचा माझ्या मैत्रिणीचा कॉल आलेला. ती सांगत होती ते सगळे फोटो त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून त्यांनी उडवून टाकलेत. सो तुला काळजी करायची आता काहीच गरज नाहीये. गार्गी डोळे मिचकावत म्हणाली. हो का? पण मग तरीही सकाळी सकाळी त्याचा कॉल का आलेला? मला पुन्हा त्याने पैसे जमा झालेत का विचारलं आणि पैसे घेऊनही बोलावलंय. अगं तो हे मुद्दाम करतोय 100%. त्याला तुला धमकवायला त्याच्याकडे काहीच नाहीये. बस अंधारात तीर चालवत असेल तो. अगं खरंच का? पण मला तर काहीच कळत नाहीये. त्याचा फोन आला सकाळी सकाळी आणि मला किती टेन्शन आलं, काय सांगू. हे बघ क्षिती, तू टेन्शन घेऊ नकोस. आपलं काम झालंय आणि त्याला काय बोलायचं ते बोलू दे. पण आय एम डॅम शुअर व्हायरल करण्यासारखं त्याच्याकडे आता काहीही नाहीये. मग तो बोलावतोय का? आणि तू काल सांगितलं म्हणून मी त्याला बोलले की मी करते गोळा पैसे आणि उद्या सायंकाळी भेटायला येते 5 वाजता. मी बरोबर केलं ना? अगदी बरोबर केलंस. पण मग आता काय करायचं? मी तिथे जाऊन काय करू? डोंट वरी क्षिती, तू एकटी नाहीस, मी सुद्धा सोबत येईन तुझ्या आणि मी बघते ते सगळं. तू बिलकुल टेन्शन फ्री राहा बरं आता. ओह, तू खरंच येशील माझ्यासोबत? अगं ऑफकोर्स. आता हे प्रकरण संपल्यात जमा आहे आणि आपण आता त्याचा परफेक्ट दी एंड करू. मग तर झालं. ओ माय गॉड, थँक्स वहिनी, यू आर माय एंजल. त्याचा फोन आल्यावर प्रचंड घाबरलेले ग मी. तुझ्याशी बोलून आता कुठं ठीक वाटतंय, पण जोपर्यंत हे सगळं क्लिअर होत नाही ना तोपर्यंत बरं नाही वाटणार आहे बघ. हो, फक्त 5 वाजेपर्यंत. तोपर्यंत वाट पाहावी लागेल. ओके? हो, ओके. क्षितीच्या चेहऱ्यावर आता कुठे हा आनंद पसरला. चल आता फ्रेश होऊन ये नाश्ता करायला. ओके, मी आहे खाली. हो, आलेच. ती खुलून हसत म्हणाली आणि गार्गीने तिच्या गालात हलकेच थोपटलं आणि तिला गोड स्मित करून खाली निघून आली. क्षितीला मात्र आज गार्गीचं हे वागणं आणि तिचं वेगळं रूप तिच्यासाठी आदर मनात वाढवत होतं. तिचा चांगलाच विश्वास बसलेला गार्गीवर आणि तिचा आधारही वाटत होता. इकडे गार्गी हॉलमध्ये आली तर डायनिंग हॉलमध्ये सर्वजण जमले होते.
दादासाहेब आपल्या खुर्चीवर बसून गंभीरपणे वर्तमानपत्रातील बातम्या वाचत होते, तर श्रीकांत आणि मनीष ऑफिसबद्दल काही चर्चा करत होते. गायत्री आणि निधी आरामात बसून चहाचा आस्वाद घेत होत्या. गावावरून परतलेला सिद्धू आता कामावर हजर झाला होता, त्यामुळे तो आणि महादू मिळून नाश्ता वाढण्याची लगबग करत होते. गार्गी तिथं पोहोचली आणि आपल्या सवयीप्रमाणे तिने नोकरांना मदत करायला सुरुवात केली. महादू दादा, आणा, मी वाढते. तुम्ही पाणी वगैरे आणा. तिने महादूच्या हातातून उपम्याचं भांडं घेतलं आणि ती स्वतः सगळ्यांना वाढू लागली. तेवढ्यात क्षिती तिथे आली. तिचा चेहरा आता बराच निवळला होता. क्षितीने कोणाकडेही न पाहता थेट गार्गीच्या जवळची खुर्ची ओढली. सगळ्यांच्या नजरा आपल्या प्लेटमध्ये असताना क्षितीचा आवाज गुंजला. वहिनी, मला सुद्धा थोडा उपमा दे ना. मला कॉलेजला जायचंय, उशीर होतोय. क्षितीच्या त्या एका वाक्याने डायनिंग टेबलवर जणू सन्नाटा पसरला. दादासाहेबांनी चष्म्यातून वर पाहिलं. श्रीकांत आणि मनीषने संवाद मध्येच थांबवले. गायत्री आणि निधीने तर आश्चर्याने एकमेकींकडे पाहिलं, जणू त्यांनी काहीतरी अशक्य गोष्ट ऐकली असावी. कार्तिकचाही कॉफीचा कप ओठाजवळ थबकला, कारण त्याने वहिनी हा शब्द चक्क क्षितीच्या तोंडून ऐकला होता. त्याने संशयाने आणि आश्चर्याने क्षितीकडे पाहिलं. कालपर्यंत जी गार्गीला कशी उलट बोलत होती, तीच आज इतक्या हक्काने तिला वहिनी म्हणत होती. काय म्हणालीस क्षिती? वहिनी? अरे वा, निधी म्हणाली. हो, वहिनीच आहे ना मग ती. थँक्स वहिनी. गार्गीने दिलेल्या उपम्याची प्लेट घेऊन ती गार्गीकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाली. गार्गीने मात्र परिस्थिती सावरून घेत गोड हसून क्षितीच्या प्लेटमध्ये उपमा वाढलेला. हो, गरम आहे, आरामात खा, गार्गी म्हणाली. क्षितीने गार्गीकडे पाहून एक थँक्यूवाला स्माईल दिला आणि शांतपणे नाश्ता करू लागली. पण टेबलवर बसलेल्या बाकीच्यांच्या मनात मात्र प्रश्नांचं मोहोळ उठलेलं होतं. गायत्रीच्या तर जरा जास्तच. वहिनी? क्षितीचा हा शब्द इकडे कार्तिकच्या मनात रुंजी घालत होता. त्याच्या मनात हलकीशी हलचल उठलेली. तो गार्गीबद्दल वाटणारा सॉफ्ट कॉर्नर होता की प्रेमाची सुरुवात, माहिती नाही, पण त्यालाही काहीतरी छान फील होत होतं. एवढ्यात दादासाहेब म्हणाले, अरे सगळं ठीक आहे, पण उद्याच्या पार्टीची तयारी झाली का? मनीष, लक्षात आहे ना? हो बाबा, सगळी तयारी झाली आहे आणि एक हॉटेलचा हॉलही बुक केला आहे. उद्या सायंकाळी 6-6:30 वाजता सुरू होईल पार्टी, मनीष म्हणाला. गुड. कार्तिक, तू तयार आहेस ना? मेन म्हणजे तू आहेस, विसरू नकोस. हो ग्रँडपा, त्यानेही उत्तरादाखल स्मित केलं. गार्गी आता नाश्ता करायला बसली होती, पण क्षिती एकदम तिच्याकडे झुकली. वहिनी, ऐक ना, कॉलेजमधून मी दुपारी येईन. मग तिकडे जायचं तर तू घरी येशील का कसं? क्षिती, ॲक्च्युली माझा आज गाऊन शिवून होणं फार गरजेचं आहे, सो मला बुटीकमध्ये जावं तर लागेल. एक काम कर, तू 4:30च्या सुमारास माझ्या बुटीकमध्ये पोहोचशील. अशी आलीस तर बरं होईल. मग आपण जाऊ, ओके? हो, ठीक आहे, असंच करू. दोघींची कानाजवळ येऊन काहीतरी कुजबूज चालली होती. गायत्रीचं लक्ष गेलं. ही क्षिती का त्या बावळट मुलीला चिकटायला जाते, हा प्रश्न तिला छळून गेला आणि तिने चक्क क्षितीला हाक मारली. क्षिती, काय चाललंय काय? आता उशीर नाही होते का तुला कॉलेजला जायला? अगं झालंच आहे, म्हणत तिने नाश्ता संपवला आणि तिथून निघाली. ते पुन्हा गार्गीच्या कानात बोलून, 5 वाजताचा फिक्स हा, मग भेटू बुटीकमध्ये. बाय वहिनी. हो, नक्की, गार्गी म्हणाली आणि क्षिती लगेच तिथून बाहेर पडू लागली. त्या दोघांचं एवढं बोलणं चाललंय पाहून गायत्रीला जरा रागच आलेला. क्षिती, थांब, इकडे ये जरा. गायत्रीचा आवाज घुमला. काय आहे मॉम, मला लेट होतोय, नंतर बोलू, बाय, म्हणत ती सरळ निघून गेली. गायत्रीला वाटत होतं की ही गार्गी आता घरातील एका व्यक्तीला हळूहळू तिच्याकडे वळवून घेते आहे. माहीत नाही तिला कसलीशी अस्वस्थता छळू लागलेली. संध्याकाळची वेळ होती. 5 वाजायला आले होते. शहराच्या गजबजाटापासून थोड्या लांब असलेल्या एका जुन्या आणि ओसाड बागेपाशी रिक्षा थांबली. बागेत शुकशुकाट होता. फक्त वाळलेल्या पालापाचोळ्याचा सळसळाट
आणि पक्ष्यांचं ओरडणं त्या शांततेत जास्तच भयान वाटत होतं. गार्गीने आपल्या पर्समधून पैसे काढले आणि रिक्षावाल्याला दिले. रिक्षा नजरेआड होताच त्या एकाकीपणामुळे क्षितीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने पटकन गार्गीचा हात घट्ट धरला. क्षितीचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता आणि तिचे पाय लटपट कापत होते. "बहिणी, तो बघ कसा ऐटीत तिथे बसलाय. सगळं ठीक होईल ना ग?" समोर बसलेल्या रोहनकडे बोट दाखवत क्षितीने हुंदका आवरत विचारलं. समोर एका जुन्या गंजलेल्या लोखंडी बाकड्यावर रोहन एखाद्या राजासारखा पाय पसरून बसला होता. एका हातात मोबाईल आणि शेजारी उभी असलेली त्याची महागडी बाईक त्याच्या अहंकाराचं प्रदर्शन करत होती. "त्याला काय घाबरतेस तू? आता घाबरायची वेळ त्याची आहे, तुझी नाही. डोंट वरी, मी आहे ना. मी सगळं मॅनेज करेन. तू फक्त माझ्या मागे उभी राहा." गार्गीने क्षितीच्या डोळ्यात डोळे घालून तिला खंबीरपणाचा एक डोस दिला. क्षितीने कशीबशी मान हलवली. दोघींनी एकमेकींचा हात घट्ट पकडला आणि रोहन बसलेल्या दिशेने चालू लागल्या. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकताच रोहनने मान वळवली. गार्गीला सोबत पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा तो माज एका क्षणात संतापात बदलला. तो ताडकन उठून उभा राहिला. दोघी त्याच्यासमोर पोचताच रोहनने दात ओठ खात गार्गीकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. त्याने काहीही न बोलता झटकन पुढे होऊन क्षितीचा हात मनगटात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढत बाजूला नेला. "हे कोणाला घेऊन आलीयेस? हिला इथं आणायची काय गरज होती? तुला एकटीला यायला काय झालं होतं?" रोहनने अत्यंत रागीट स्वरात क्षितीला विचारलं. त्याच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की क्षितीच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. क्षिती काही बोलणार इतक्यात गार्गीने विजेच्या वेगाने पुढे येऊन रोहनचा तो हात पकडला आणि तो इतक्या जोरात दाबला की रोहनला कळवळून तो हात सोडावाच लागला. "ए, हात सोड तिचा. तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची?" गार्गीचा आवाज त्या ओसाड बागेत एखाद्या डरकाळीसारखा गुंजला. "ए, कोण आहेस तू?" रोहनने आपला हात सोडत संतापाने विचारलं. "मी कोण आहे हे जाणून घेण्या इतकी तुझी लायकी नाहीये. पण मला सोबत पाहून तुझी अशी जिरली का रे? का घाबरलास?" गार्गीने रोहनच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. "ए, तुझी फालतूगिरी ऐकायला वेळ नाहीये माझ्याकडे. क्षिती, पटकन पैसे काढ आणि हिला इथून जायला सांग बरं." रोहनने ओरडून म्हटलं. "हो, पैसे हवेत ना तुला? मिळतील ना. पण आधी शिस्तीत उभं राहायला शिक. आणि काय रे, तुला काय वाटलं? तू धमकावणार आणि आम्ही गुपचूप पैसे देणार? चल, आत्ताच्या आत्ता आमच्या समोर ते फोटो डिलीट कर, तरच या बॅगेला हात लावायचा विचार कर." गार्गीने पिशवी घट्ट पकडत त्याला ठणकावलं. "का? माझ्यावर विश्वास नाहीये का? क्षिती, तू हिला घेऊन येऊन खूप मोठी चूक केली आहेस. हे तुला महागात पडेल, लक्षात ठेव." रोहनने पुन्हा एकदा क्षितीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण गार्गी आता त्याच्या आणि क्षितीच्या मध्ये एखाद्या ढालीसारखी उभी राहिलेली. "ए चल रे, तुझ्या या पोकळ धमक्यांना आम्ही आता घाबरत नाही. फोटो आहेत तुझ्याकडे, मग दाखव ना. कर व्हायरल. बघू तरी तुझ्या त्या डब्यात आता काही उरलंय का ते." रोहन गोंधळला. काय काय म्हणालीस तू? का? ऐकायला येत नाहीये का? काय रे, तुला काय वाटलं? तू हवेवर बाण सोडणार आणि आम्ही घाबरून बसणार? तुला माहितीये का, तुझे हे जे काही धंदे आहेत ना, ते आता सुरक्षित राहिलेले नाही आहेत. तुझा तो लॅपटॉप आणि फोन, त्यातला सगळा कचरा आम्ही आधीच साफ केलाय. आणि हो, तुझ्या साठलेल्या डेटाचा बॅकअप आता माझ्याकडे आहे. किती मुलींना असं धमकावतोयस तू? हाच धंदा आहे ना तुझा? रोहनचा चेहरा क्षणभर पांढरा पडला. "ए, काहीही काय बडबडतेस?" "बडबड नाही रे, सत्य सांगते." "रोहन, आजच्या आज, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. आणि इथून पुढे जर क्षितीच्या वाटेला गेलास तर तुझं नाव सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये सगळ्यात वर असेल. तुझे सगळे कॉल रेकॉर्ड्स आणि तुझे हे ब्लॅकमेलिंगचे उद्योग माझ्याकडे पुराव्यासहित आहेत. तुला वाटते तुझ्याकडे प्रूफ आहेत? अरे, तुझे सगळे प्रूफ आता माझ्या खिशात आहेत. सो आत्ताच्या आता गेट लॉस्ट. इथून पुढे क्षितीपासून 1 किलोमीटर लांब राहायचं, नाहीतर तुझ्या बापाला तुझी असली कर्तबगारी सांगायला मला वेळ लागणार नाही. चल, निघ.
गार्गीचा तो कणखर अवतार आणि तिचे ते धारधार शब्द पाहून रोहनला घाम फुटला. त्याला जाणीव झाली की समोर उभी असलेली मुलगी साधी सुधी नाहीये. त्यांनी रागाने एकदा क्षितीकडे पाहिलं आणि मग आपली बाईक सुरू करून तिथून वेगाने पळ काढला. तो निघून गेल्यावर गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला आणि क्षितीकडे वळली. क्षितीने धावत येऊन गार्गीला मिठी मारली. ओ माय गॉड, बहिणी तू तर कसली ग्रेट आहेस. आज तुझ्या धडाडीने त्या रोहनला भिडलीस ना, ते बघून मला पहिल्यांदा तुझा आणि तुझ्या या खंबीर स्वभावाचा सार्थ अभिमान वाटतोय. यू नेल्ड इट यार, अनबिलिव्हेबल. हो ना, तुलाही असंच शेरनी व्हायचंय. अशानं घाबरायचं नसतं ग, मग ते आणखीनच घाबरवतात. ती बाजूला होत आणि तिला थोपटत म्हणाली, चला आता निघूया घरी. गार्गी डोळे मिचकावत म्हणाली आणि दोघीही घरी जायला निघाल्या. घरी गेल्यावर उद्याच्या पार्टीची तयारी सुरू करायची होती, पण त्या पार्टीत काही वेगळीच परीक्षा गार्गीची वाट पाहत होती आणि याची तिला कल्पनाच नव्हती. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया पार्टीमध्ये अजून निधी आणि मनीष काय गोंधळ करणार आहेत. यामध्ये गार्गीवर तर कुठला आळ येणार नाही ना. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.